अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मुंब्रा पोलीस स्टेशनच्या NDPS पथकाला आणखीन एक मोठी कामगिरी साध्य झाली आहे। संशयितरित्या फिरत असलेल्या एका इसमाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम चरस जप्त केला। या अंमली पदार्थाची बाजार मूल्य ही 1,10,25,000 रुपये एवढी असल्याचं समोर आलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली NDPS पथक काळसेकर हे परिसरामध्ये गस्त घालत असताना त्यावेळेस त्यांना ऐरोली मुंब्रा बायपास बोगद्याजवळ एक इसम संशयास्पद स्थितीत असल्याचं आढळून आले। त्याने लगेच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून त्याला शिताफीनं पकडलंय। या घटनेचा पंचनामा करून त्याची तपासणी करण्यात आली आहे। त्याच्या बॅगेतून मोठ्या प्रमाणात चरस मिळून आला आहे। आरोपीची ओळख मोहम्मद हारून हसरत अली सिद्दीकी वय वर्ष 42 राहणार मुंब्रा अशी असून प्राथमिक तपासात उघड झाले की हा आरोपी हा चरस जम्मू काश्मीर येथून मोठ्या प्रमाणात आणून ठाणे व परिसरामध्ये विक्री करत होता। या आरोपीवरती अजमेर राजस्थान येथे देखील गुन्हा दाखल आहे। त्याच्यावर इतर राज्यातील कनेक्शनची चौकशी सुरू आहे। या आरोपी विरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून न्यायालयाने त्याला 8 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। त्यांनी NDPS कारवाई केलेली आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे 2 किलो 205 ग्रॅम चरस जी आहे ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे NDPS सेलचे अधिकारी आहेत सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जन स्थळी एक इसम संशयितरित्या उभा असताना दिसला। त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जाऊ लागला। त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम चरस ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। आणि त्या आरोपीचे नाव आहे मोहम्मद हारून हजरत अली सिद्दीकी राहणार मुंब्रा। त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 1988/2025 NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला 8 डिसेंबर पर्यंत PCR दिलेला आहे। पण जप्त केलेला मॅडोफ्री शरद कोणत्या मार्गाने आणला जातो? आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचा आपल्या प्रथमदर्शक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे। आधीचा पूर्वचा त्याचा रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत।